झाले राम राज काय उने आमासी आधने धरे पिक गाये वळाल्या मते। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता सुरू होऊन 10 दिवस झालेले आहेत। काल तरडगावहून हा पालखी सोहळा फलटणच्या दिशेने निघाला आहे आणि लाखो वैष्णवजन आता हे पंढरीच्या समीप जात आहेत आणि वारी हा महाराष्ट्राचा आनंद असा सोहळा आहे। वारकरी देखील आनंद घेत पंढरपुरामध्ये जातात। मात्र वारीच्या वाटेवरती अनेक अशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत, अनेक प्रमुख मंदिरं आहेत, त्या देखील मंदिरांना भेटी देतात। फलटण अशा ऐतिहासिक शहरामध्ये जे सईबाईंचं गाव आहे आणि सईबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या, त्यांच्याच गावामध्ये फलटण या गावामध्ये प्रसिद्ध अशा जुन्या ऐतिहासिक राम मंदिरामध्ये हे सर्व वाविक वारकरी दिंडी या प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे आणि हे वारकरी आज आपल्या समवेत बातचीत करणार आहेत, आपल्याला गोड असा रामाचा अभंग देखील ऐकवणार आहेत। वारी हा आनंदाचा सोहळा प्रत्येकाला पाहता यावा यासाठी हा सर्व प्रयत्न एक सुरू आहे। माऊली, दिंडी कुठली आहे गावची? किती वर्ष आली तुम्ही दिंडी करताय, वारी करताय, प्रवास करताय? 9 वर्ष झाली। 9 वर्ष आली। हा, काय ओळख करून द्या आपल्या दिंडीची? आपली संत भगवान बाबा सार्वजनिक दिंडी सोहळा पळसखेड चक्का, बर, बुलढाणा बुलढाणा तालुका सिंदखेड राजा। पाऊस पाणी झालंय, पेरण्या एकदम सुंदर झालेल्या आहे, पावसाने एकदम चांगला आहे। 9 वर्ष झाली। कसं काय वारीचा अनुभव कसा आहे? वारीचा अनुभव काय, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। हा, आणि वारी हा एक आनंद असा आहे, हा साजरा करण्यासारखाच नाही। साजरा म्हणजे असा आहे की संसारातले सर्व दुःख विसरणारा एक सोहळा आहे। इकडं आल्यानंतर कोणतीच आठवण नाही बाबा काय म्हणतात, संसारातले सुख दुःख विसरायला लावतो सगळं? हो, लावतो ना विसरायला। आता घरची काळजी, घरची काहीच काळजी करायची नाही, पंढरपूरला जायचं, माऊलीचं दर्शन घ्यायचं, पांडुरंगाची घरची आठवणच येत नाहीये। कसं काय? मग गीत हे आनंदच तेवढा आहे। घरची पोरं बाळ नातवंड मग असू द्या ना, ते त्यांचे राहतात ना। हो, रोज संध्याकाळी फोन करतात बाबा म्हणले। कधी तर करतो, रोज नाही करत आम्ही। फोन करावं लागतंय, घरची पण आठवण पाहिजे। हो ना, मग विठुरायाची ओढ पण, विठुरायाची पण ओढ असतीच आम्हाला। किती वर्ष आली वारी करताय? 4 वर्ष झाले मला। 4 वर्ष। कसा अनुभव आहे? एकदम छान, म्हणजे चांगलं आहे सगळं, तुम्हाला? व्यवस्था आहे। 3 वर्ष झाली। 3 वर्ष झाली। झेंडा घेऊन पायी चालतो। झेंडा घेऊन। बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र। असे सगळे वारकरी आहेत, वारी संप्रदायातले पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत आणि आता आपल्याला एक कुठला अभंग ऐकवते आमच्या प्रेक्षकांना? झाले राम राज काय उने आमासी। ऐकवा। झाले राम राज काय उने आमासी आधने धरे पिक गाये वळाल्या मते। आधने धरे पिक गाये वळाल्या मते। राम वेळो वेळा आम्ही गाऊ होईये, राम वेळो वेळा आम्ही गाऊ होईये। आदळेता कांडिता जेवता गे बाई, आदळेता कांडिता जेवता गे बाई। राम वेळो वेळा आम्ही गाऊ होईये, राम वेळो वेळा आम्ही गाऊ होईये। स्वप्ने दुःख कोणी न देखे डोळा, नामाचा गजर भय सुटले कळे काळा, नामाचा गजर भय सुटले कळे काळा। राम वेळो वेळा
आम्ही गाऊ ये दळिता कांडिता जेवता गे बाई दळिता कांडिता जेवता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ ये राम वेळो वेळा आम्ही गाऊ ये तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले दया गर्भवा सयने जाने खुंटले राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाई कांडिता जेविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ कुंडली गवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव असा हा वारीचा आनंद सोहळा घेत हे वारकरी वाटेत येणाऱ्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांचं दर्शन घेत अखेर पंढरीत जातात. सुरेल असा अभंग त्यांनी आपल्याला ऐकवलेला आहे. तुकडीचा आनंद घेत टाळ मृदुंगाच्या गजरात विठुनामाच्या जय घोषामध्ये पंढरीला चाललेले आहेत. कॅमेरामॅन सौरभ सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, फलटण. ज्ञानदेव